2 दिवस आम्ही तिथं थांबलोत आझाद मैदानावर। तिथं प्रचंड हेळसांड आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने प्रचंड मोठा हरामखोरपणा केलेला आहे। तिथल्या खानावळी बंद केलेल्या आहेत। लालबागच्या राजाचं जे अन्नछत्र होतं ते पण मराठा बांधव जेवतील तिथं जाऊन म्हणून त्यांनी ते पण बंद केलेलं आहे। आणि हा एकदम नीचपणा आहे। त्यामुळे आम्ही गावाकडे आलोत। मी आणि माझे 2-4 सहकारी आलोत आणि इथं 2 ट्रक लावलेले आहेत आणि आजूबाजूच्या गावाला आवाहन केलं आणि इथं 5 लाख भाकरी एकत्रित करून त्या 5 लाख भाकरी आम्ही मुंबईत आझाद मैदानाकडे घेऊन चाललेलो आहे। त्याच्यामध्ये भाकरी आहे, चटणी आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, जे सुकं आहे जे 2-3 दिवस टिकेल किंवा ते हे होणार नाही, खराब होणार नाही असं अन्नछत्र घेऊन आम्ही चाललेलो। 2 दिवस आम्ही तिथं थांबलोत आझाद मैदानावर। तिथं प्रचंड हेळसांड आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने प्रचंड मोठा हरामखोरपणा केलेला आहे। तिथल्या खानावळी बंद केलेल्या आहेत। लालबागच्या राजाचं जे अन्नछत्र होतं ते पण मराठा बांधव जेवतील तिथं जाऊन म्हणून त्यांनी ते पण बंद केलेलं आहे। आणि हा एकदम नीचपणा आहे। त्यामुळे आम्ही गावाकडे आलोत। मी आणि माझे 2-4 सहकारी आलोत आणि इथं 2 ट्रक लावलेले आहेत आणि आजूबाजूच्या गावाला आवाहन केलं आणि इथं 5 लाख भाकरी एकत्रित करून त्या 5 लाख भाकरी आम्ही मुंबईत आझाद मैदानाकडे घेऊन चाललेलो आहे। त्याच्यामध्ये भाकरी आहे, चटणी आहे, ठेचा आहे, लोणचं आहे, जे सुकं आहे जे 2-3 दिवस टिकेल किंवा ते हे होणार नाही, खराब होणार नाही असं अन्नछत्र घेऊन आम्ही चाललेलो।